11 कुळगाव या टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इथे पाचारित केलंय जाणता राजा बदलापूर या टीमला. पहिलाच बॉल प्रचंड वेगवान, अगदी आपण पाहताय तर समोरून बाहेर काढलं, कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकासाठी तन्वीर आलाय. सागर देशमुख आणि नुरा कोहारी दोन हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतील. जाणता राजा बदलापूर गाव या टीमसाठी इथे बॅटिंग करत असताना सलामीची जोडी. सागर देशमुख स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल तन्वीरचा तुम्ही पाहिला, पहिला डॉट. राईट आर्म राऊंड द विकेटला पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅटची कडा, निश्चितच आपण पाहताय अभ्यासपूर्ण फटकेबाजी, अतिशय सुंदर क्लास सागर देशमुखचा तुम्ही पाहताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सागर देशमुखला शांत ठेवणं फार अवघड असतं. पहिलाच बॉल आपण पाहिला, डॉट आला, त्यानंतर लगेचच स्क्वेअर कटचा एक अद्भुत अंदाज नजराणा तुम्हाला पाहायला मिळाला. 4 धावांच्या मदतीनं खातं खोललं. इथे गती चांगली पाहायला मिळतीये. गुडलेन स्पॉटवरनं थोडंसं खाली ठेवलं. टप्पा खाल्ल्यानंतर आपण पाहताय तर खाली राहिला चेंडू सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये जातोय. कुठल्याही प्रकारे बॅटच्या रडारमध्ये नाहीये. बॅट फिरायच्या आत चेंडू सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन, डॉट येतोय. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. भाईजान 11 या संघासाठी पहिलं षटक. तन्वीरवरती विश्वास दाखवलाय. इथे कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील करतायत, आतमध्ये घेतलं. यावेळी आपण पाहताय तर एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला दोन्ही बाजूला वळवत असताना तन्वीर गती तितकीच आणि त्याच गतीमध्ये चेंडूला वळवतोय. सुंदर गोलंदाजी. टप्पा खाल्ला आणि आतमध्ये आला. ऑफस्टंपच्या बाहेर पिच केलं. 4-5व्या स्टंपवरनं चेंडूला आतमध्ये आणलं. बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. सागर देशमुख सारखा मातब्बर फलंदाज स्ट्राईक वरती खेळतोय, त्याला थांबवलंय. एक चौकार जरूर मिळालाय, त्यानंतर कमबॅक केलंय. तन्वीरचा हा चेंडू फुलर लेनचा, इथे आपण पाहताय धोका होऊ शकतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं. चेंडूला अडवत असताना इथे मात्र दमछाक पाहायला मिळेल. दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न, भाईजान स्वतः त्या ठिकाणी निश्चितच जाऊन चेंडूला अडवतील, पकडतील, फेकतील. तोपर्यंत इथे आपण पाहताय धावा 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. कदाचित दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून थोडासा लेझी अप्रोच असं वाटलं असावं. कदाचित चौकार मिळेल ओव्हरथ्रोचा. मात्र भाईजान अतिशय चुस्त आणि स्फूर्ती. तिथे आपण पाहताय दूरवरनं जाऊन चेंडूला फॉलो केलं, सीमारेषेच्या जवळ चेंडूला अडवलं आणि आपल्या टीमसाठी धावा वाचवल्या 2. बॉलर तयार तन्वीर. इथे सुद्धा पहा आडव्या बॅटनं खेळलाय, फटका सुंदर आहे. दूरवरनं फिल्डर त्या ठिकाणी एक टप्प्यावरती चेंडूला पकडेल, फेकेल. एकच सिंगल मिळाली. अतिशय सुंदर दर्जेदार षटक या ठिकाणी संपन्न होत असताना पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती टोटल तुम्ही पाहताय धावा बनल्या बिनबाद 7 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 7 धावा धावफलकावरती. भाईजान 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधात टीम उतरली आहे जाणता राजा बदलापूर गाव. या दोन संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळते. बदलापूर नगरीमधील दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मुकाबला. बॅटिंग करत असताना आघाडीचे फलंदाज नुरा कोहारी, ज्यानं एक काळ आपला बदलापूर गाव पूर्ण गाजवलं. बदलापूर शहर आणि परिसरातील व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सातत्यानं सोडली. तर दुसऱ्या बाजूने सागर देशमुख, जबरदस्त मास्टरमाइंड खेळाडू, उत्कृष्ट दर्जाच्या बॅटिंगसाठी आणि जेन्युअन ओपनर म्हणून ख्यातनाम प्राप्त. आघाडीची जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत आणि तन्वीरनं मात्र पहिलं षटक त्या दोघांच्या विरोधात सुंदर टाकलं. पहिल्या षटकात टोटल आल्या 7. मान्यवर मनीषदादा ठाकरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनीषदादा ठाकरे, आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. भगवा चषक 2026 ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. अमोलदादा सोनावणे, फ्रेंडशिप ग्रुप मोहपाडा एरंजाड ग्रामस्थांचं हे अतिशय दर्जेदार सदाबहार आयोजन आणि या आयोजनाची दुसरी रात्र या ठिकाणी डामडौलात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतीये. ओव्हर नंबर 2 दुसरं षटक चालू झालंय.
चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. दुसरा षटकासाठी या ठिकाणी गोलंदाज अरबाजला पाचारित केलं. अरबाज सी. या संघामध्ये तुम्हाला अरबाज नावाचे 3 प्लेयर पाहायला मिळतात. अरबाज ए, अरबाज बी, अरबाज सी. गोलंदाजी मार्कवरती अरबाज सी. चांगली गोलंदाजी. अर्ध्या पिच वरती शॉर्ट पिच, शॉर्ट ऑफ लेनचा पुरेपूर फायदा. नुरा कुहारी यासाठी ओळखला जातो. पुल, पॉवरफुल, दमदार षटकार. पहिली अरबाजची चांगली राहिली. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर डॉट. या बॉलवरती आपण पाहताय तर अगदी शॉर्ट ऑफ लेंथ अर्ध्या पिचवरती चेंडूला ड्रॉप केलं. गती सुद्धा कमी होती आणि नुराने वाट पाहिली. वेट अँड वॉच. चांगला चेंडू मिळाला टप्प्यात. परफेक्ट कार्यक्रम. षटकार मिळालाय. स्ट्राईकवरती पुन्हा एकदा तयार नुरा कुहारी. चांगला चेंडू, चांगला चेंडू, चांगलं कमबॅक. समोरच्या दिशेला हलक्या हातानं सन्मान दिलाय. कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता नुराला आपण पाहताय निश्चितच षटकारानंतर थोडासा संयमी. या बॉलवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. स्वतःला बचाव करत असताना चेंडू समोरच्या दिशेला हलक्या हातानं ढकलून दिलं. फॉलो थ्रू मध्ये अरबाजनं चेंडूला गॅदर केलं. डॉट आलाय. षटकारानंतर उत्तर त्यानं दिलं. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती टोटल 14. बिनबाद 14 धावा धावफलकावरती आहेत. धावा रोखल्यात. पॉवर प्लेची षटकं. इथे लाऊड अपील. कडा लागलीये. विकेटच्या मागे सुंदर झेल. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. नुरा कुहारी इज गॉन. थँक्यू सो मच. पहिलं यश मिळालं. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना नुराच्या रूपानं मोठी विकेट मिळाली आहे. ज्या विकेटची गरज होती. ब्रेक थ्रू मिळालाय. शांतपणे संयमी भागीदारी रचत होते. मात्र या भागीदारीला ब्रेक लावलाय. 14 धावा धावफलकावरती. सलगच्या 3 षटकारासाठी A1 जोडी अमोलदादा सोनावणे आणि विजयदादा गायकवाड यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक अगदी आपण पाहताय तर पहिल्या मॅचपासून इथे लागू आहे. सलगचे 3 षटकार मारा आणि विजयदादा गायकवाड, अमोलदादा सोनावणे यांच्या वतीनं 1001 रुपये मिळवा. जिहाद आलाय. फुलर लेनचा चेंडू अगदी आपण पाहताय हलक्या हातानं त्या ठिकाणी ड्राईव्ह केलंय. सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडलं, फेकलं. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं खातं खोललं जिहादनं. ही इज ऑफ द मार्क. फलकावरती तुम्ही पाहताय या ठिकाणी परिवर्तन सातत्यानं करतायत. ओव्हर नंबर 3 साठी पुनश्च एकदा तन्वीरला बोलावलंय. त्यानं पहिलं षटक चांगलं टाकलं. इथे फटका जबरदस्त खेळलाय. उंच गेलाय. फिल्डर येतोय त्या ठिकाणी चेंडूच्या खाली. अप्रतिमरित्या या झेलला टिपलंय आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जात असताना जिहाच्या रूपानं धक्का क्रमांक 2. थँक्यू डीजे. एका पाठोपाठ एक इथे आपण पाहताय फलंदाज मैदानाच्या बाहेर जात आहेत. धावफलक सुद्धा स्थिरावलेला आहे. 2 बाद 15 धावा धावफलकावरती. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ
17 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी करतोय तन्वीर, ज्यानं मात्र इम्प्रेस केलं. पहिल्या षटकात सुद्धा सुंदर गोलंदाजी, या षटकात सुद्धा अजून थांबवलंय. सैफ ऑन स्ट्राईक पाहिलं जाईल. गुणवत्ता पाहतायत प्रशांत सूर्यराव सर आमच्याकडे वळाले, सांगतायत व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल धाव या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल. ही सिंगल धाव धावफलकावरती ऍड केल्यानंतर धावफलकाला थोडीशी इथं आपण पाहताय संजीवनी मिळतीये. टोटल 18 धावा इथे धावफलकावर. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेचलाय, उंच गेलाय, फिल्डर तिथे आहे, दूरवरनं येतोय मिड विकेट वरती. अगदी आपण पाहताय सुंदर जजमेंट, झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना सैफच्या रूपानं धक्का. जितेंद्रजी जाधव यांचं या ठिकाणी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत जितूभाई. इथे आपण पाहताय सलगच्या 3 विकेटसाठी शाकिबभाई शेख यांच्या वतीनं तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. शाकिबभाई शेख यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 5000 रुपयाचं पारितोषिक भाईजान 11 या टीमसाठी. इथे पहा आडव्या बाटनं कडक हिट, उंच मारलाय. आल्या आल्या आपण आल्याचा परिचय करून देत असताना मिस्टर इरफान ऑफ द मार्क विथ द सिक्सर. ग्रेट हिट. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. इरफान शेख आलाय. बॅटिंग करत असताना नेहमीच ज्याच्या बॅटिंगची चर्चा राहिली आहे, ज्या ज्या वेळेला बदलापूर गाव संघ मैदानात अडचणीत असतो, संकटात असतो, त्या त्या वेळेला संकट मोचकाची भूमिका इरफाननं नेहमीच पार पाडली आहे. इथे आपण पाहताय सागरला साथ देण्यासाठी मैदानावरती आलाय. सागर देशमुख दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवत असताना मध्ये आपण पाहिलं तर विकेट सुद्धा भरपूर गेल्या. धावांपासून फार दूर राहिले होते, धावांसाठी 1-1 चालू होती. मात्र इरफाननं आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आणि इरादे स्पष्ट करत असताना धावांची कोंडी फोडली आहे. 24 धावा स्कोअर कार्डवर. ओव्हर नंबर 3. तन्वीर आत्ता चेंडू चांगला आहे, शॉट ऑफ गुड लेंथ, चांगला टप्पा, उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी आपण पाहताय तर कुठल्याही प्रकारचं उत्तर या बॉलवरती नव्हतं. अनप्लेएबल डिलिव्हरी, डॉट आला. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती टोटल 24 धावा 24. साठी हॅट्रिक साठी शाकिबभाई मच्छीवाले यांच्याकडनं 5001 रुपयाचं पारितोषिक आहे. शाकिबभाई शेख 10,000 10,000 5,000 रुपयाचं पारितोषिक सलगच्या 3 विकेटसाठी हॅट्रिकसाठी. चला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी धावफलकावर टोटलला 24. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. चला थोडं स्पीडअप करा. ड्रिंक्स ब्रेक, डगआउट मधनं पाणी घेऊन जा. आणि निश्चितच प्रेक्षक राजा थोडासा थंडावलाय, मनोरंजनासाठी जाऊया डीजे मॉन्टी.
माहौल बना दिया भाई महेश. डीजे महेश ज्याच्या माध्यमातून इथे आपण पाहताय तर चंद्राचं गाणं वाजलं आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सुगम संगीत ऐकायला मिळालं. माणसाच्या आयुष्यामध्ये संगीताचं फार महत्व असतं. विकी संगीता म्हणजे कोणी मुलगी नाही, संगीत म्युझिक. षटक क्रमांक 3चा खेळ इथे संपलेला आहे. धावफलकावरती टोटल आपण पाहताय 24 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. चला थोडं स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी कोऑपरेट करा. इथे आपण पाहताय तर चौथ्या षटकाला सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्गवरती पाचारित केलंय यश. षटक क्रमांक 4ला सुरुवात करेल. पहिलाच बॉल आपण पाहताय तर अगदी ऑप्शनच्या जास्त बाहेर पंचांनी दंडित केलं. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एक सिंगल मिळेल. एक सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी स्कोअर कार्डला चालना मिळतीये. धावफलक 25 या आकड्यावर. 3 षटकात 24 होत्या. इथे आपण पाहताय तर 3 षटकांसाठी 14 मिनिटं बरोबर तुम्ही खर्च केली. आता इथून आपण पाहताय 5 मिनिटांमध्ये एक षटक टाकायचंय. यश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे मात्र त्याला चकवा देत असताना चेंडू निघून जातोय टप्पा खाऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळताय 4. सागर देशमुख इन्फॉर्म चौकार. गाणे वाजणार, सगळे गाणे वाजणार, काळजी करू नका. डीके सर आमचे जेवायला बसलेत. इथे बॅटची कडा लागलीये. विकेटची संधी आणि झेल टिपल्यानंतर इथे आपण पाहताय जल्लोषाला सुरुवात. अजून एक विकेट मिळतीये. महत्वाची विकेट. सागर देशमुख बाद. इरंजाड यजमान टीम आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश मानकिवली दोन्ही संघाचे कॅप्टन. आपण टॉस साठी तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. निश्चितच हा सामना संपल्यानंतर अजून एक कडा मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावरती. दोन ताकदवर संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच. श्री गणेश मानकिवली बनाम जय हनुमान इरंजाड. चौथं षटक. इथे आपण पाहताय वाईट बॉल. ऑप्शनच्या जास्त बाहेर. थोडासा दिशाहीन. गती प्रचंड आहे. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाजी करत असताना यशला इथे पाचारित केलं. भाईजान यांनी विश्वास दाखवलाय. चौथ्या षटकासाठी या ठिकाणी बोलावलं. गोलंदाजी करण्यासाठी तो आला. पहिला बॉल वाईड, त्यानंतर चौकार, विकेट, वाईड. अनालिसिस तुम्ही पाहताय. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. धावफलकावरती 30 धावा. यावेळेस लॉफ्ट केलंय, उंच गेलाय, लांबी कमी गाठलीये. सीमारेषेवरती फिल्डर तैनात आहे आणि झेल त्यानं टिपलाय. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना सेफ आउट. आला आणि त्याला अगदी पहिल्याच बॉलवरती आझाद केलाय. यश गोलंदाजी करत असताना गोलंदाजी सुपर्ब करतोय. कुठल्याही प्रकारे हात खोलण्याची संधी तो देत नाहीये. दोन अवांतरचे वाईड बॉल पाहिले, त्यानंतर आपण पाहिलं तर जरूर आपल्याला पाहायला मिळाले. इथे रॉयल एंट्री झालेली आहे. संतोष दादा सोनावणे निश्चितच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. बॅट फिरवली, संपर्क नाही. टप्पा आपण पाहताय. गतीवरती चांगलं नियंत्रण.
सुंदर गोलंदाजी. टप्पा खाल्ल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात निर्धाव येतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण पाहताय यशच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. युवा गोलंदाज जबाबदारी पूर्ण साकारत असताना इथे आपण पाहताय तर चांगल्या पद्धतीनं टप्प्यावरती नियंत्रण त्यानं मिळवलं. उंची त्याला चांगली दिली आहे आणि निश्चितच देवाने दिलेल्या चांगल्या उंचीचा फायदा उचलतोय. जेन्युइन फास्ट बॉलर चांगली गोलंदाजी करतोय. मुस्तफिजुर रहमानची आठवण नेहमीच तुम्हाला येईल ज्या वेळेला यशला तुम्ही पाहाल. चांगली गोलंदाजी तो करतोय. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण आहे. 2 चेंडू वाईड बॉल जरूर पाहिले. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर आपल्या टीमसाठी उत्कृष्ट गोलंदाजी त्यानं केली. धावफलकावरती आपण नजर मारा पाहायला मिळत आहेत एकंदरीत 31 बॅट्समन तयार. इरफान चेंडू पाहिला जातोय. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहतोय इरफान. पंचांना निश्चितच आव्हान करत असताना बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. अंपायर डिसिजन ऑनफिल्ड डिसिजन इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच मिस्टर DK सर या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. डिनर नंतर पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये दत्ता कडव सर. ऑनफिल्ड डिसिजन फेअर डिलिव्हरी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. यश लेफ्ट मोर द विकेटनं निघाला. चेंडू टाकला. रिव्हर्सचा पावित्रा स्विच इट अटेम्प्ट. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आणि निश्चितच उत्कृष्ट गोलंदाजी. षटक संपलंय 4. चौथ्या षटकाची सांगता झाली. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 31 धावा 31. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे. एक रिव्ह्यू तुम्हाला एका इनिंगला दिला जातो आणि सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता. एकदा का अनसक्सेस झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळत नसतो. इथे आपण पाहताय हा रिव्ह्यू या ठिकाणी गमावला आहे. तो बॅटिंग करणाऱ्या टीम जांताराजा बदलापूर गाव या टीमनं अतिशय ताकदवर टीम आहे. मजबूत संघ आहे. मात्र इथे आपण पाहताय तर धावांपासून वंचित ठेवलंय. धावांसाठी रोखलंय. इरफानला साथ देण्यासाठी बॅटिंग करतोय अंकुश. दोघांच्या खांद्यावरती इथून जबाबदारी असेल. षटक क्रमांक 4 ची सांगता झाली. यशनं इम्प्रेस केलं. त्यानंतर शेवटच्या अंतिम षटकासाठी आहाद या गोलंदाजाला इथून पाचारित केले. लास्ट ओव्हर शेवटच्या अंतिम षटकाचा खेळ इथून पाहायला मिळेल. गोलंदाज आहाद. अजून एक लेफ्ट आर्म मीडियम फास्ट बॅटची कडा लागली. चेंडू त्या ठिकाणी गलीमध्ये पकडला जातोय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. 1 धावेची मदत मिळेल. स्कोअर कार्ड 1 धावेच्या मदतीनं जाऊन पोहोचलं ते 32 या धावसंख्येवरती. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 5 बॉलवरती धावा बनतील किती हा एक प्रश्न आहे. स्कोअर कार्ड वरती नजर मारली तर पाहायला मिळत आहेत 32. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर माफक लक्ष दिसतंय. मात्र इरफान ताकद ठेवतोय. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद त्याच्यामध्ये. वन मॅन शो भूमिका पार पाडू शकतो. उंच गेला आहे. काय जजमेंट करायचा प्रयत्न होता पहा. 4 फिल्डर चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांती परमेश्वर. मात्र इथे आपण पाहताय तर दैव बलवत्तर इरफानचे आणि चेंडू अगदी चौघांच्या मधोमध ड्रॉप झाला. धावा मिळत आहेत 2 धावांच्या मदतीनं स्कोअर कार्ड 34 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं. 34 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 34 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इरफान 8 वरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. 200च्या स्ट्राईक रेटनं नक्कीच मैदानावरती खेळतोय. याच मैदानावरती इरफानची लाजवाब इनिंग आपल्याला मागच्या मॅच मध्ये सुद्धा मागच्या स्पर्धेत पाहायला मिळाली. एक हाती किल्ला लढवत असताना पाहायला मिळाला होता. इथे सुद्धा संघासाठी उपयुक्त खेळी साकार करतोय. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न तो करतोय. टोटल जर आपण पाहिली तर 36 धावा बनल्यात. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी भाईजान 11 कुळगाव या टीमनं केली. प्रत्येक गोलंदाजावरती ज्याच्यावरती भाईजान यांनी विश्वास दाखवला तो निश्चित विश्वास प्रत्येकाने सार्थ ठरवलाय. व्हॉट अ बॉलिंग. युवा यंगस्टर खेळाडूंना एकत्रित करून संघ बांधलाय आणि काय गोलंदाजी करतायत. ज्या यशनं इम्प्रेस केलं लेफ्ट आर्म फास्ट बॉलर. त्यानंतर इथे आपण पाहताय आहादला लेफ्ट आर्म मीडियम फास्ट राऊंड द विकेटनं येत असताना चेंडूला दोन्ही बाजूला वळवतोय. इरफान सारख्या मातब्बर फलंदाजाला जागेवरती इथं आपण पाहताय थांबून ठेवलंय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. इथे जागेवर टोलावलाय. टप्प्यात आलाय आणि वाटच पाहत होता. कडक हिट आणि बेधडक हिट.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर, क्रॅकिंग सिक्सर. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय धावफलकावर 6 धावा जोडल्या जातील. 42 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती. 42 ऑन बोर्ड. 42 बनल्यात. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या बनली आहे. गोलंदाजांना काहीतरी संधी देण्याचा प्रयत्न इरफाननं केला आणि निश्चितच त्यामध्ये तो सफल ठरलाय. षटकार ठोकला. लास्ट बॉल फुल टोज मिळालाय. हवा तसा बॅटवरती आला नाहीये. निश्चितच आपण पाहताय फिल्डर त्या ठिकाणी पायानं अडवण्याचा प्रयत्न केला. 2 कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी आलेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 कंप्लीट केल्या. ओव्हर थ्रो. चौथ्या धावेसाठी सुद्धा आले आणि या धावत पळत चौथी धाव पूर्ण केली. 5व्या धावेचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात या ठिकाणी आपण पाहू शकताय तर नक्की काय घडलंय. पंच आम्हाला कळवतील. धावा 1 2 3 4 की 5. अंपायर डिसिजन. चेक करायचंय. ओके, रनआउट चेक करायचंय. इथे जर रनआउट नसेल तर धावा 5 मिळतील आणि जर रनआउट असेल चौथ्या धावेला तर मात्र 4 पूर्ण झाल्यात. 5व्या धावेला जर रनआउट असेल तर 4 मिळतील. चौथ्याला चेक करायचंय. ओके, सगळे चेक केले जातील. चला टेन्शन नका. डीके सर वन मॅन शो. च्या वेळेला आउट आहे. धावा मिळतील 3. नॉन स्ट्राईक एंडला ज्या वेळेला तिसरी धाव घेत होते त्यावेळेला 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेच्या वेळेला बाद आहे. पुन्हा एकदा चेक करूया. या ठिकाणी थोडं कन्फ्युजन आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी चेक केलं जाते. 3 4 5 ज्या पण असतील त्या मिळतील धावा. टेन्शन घेऊ नका. टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जातील. नाणेफेकीचा कौल जय हनुमान एरंजाड आणि श्री गणेश मानकिवली या 2 संघांच्या दरम्यान टॉस होतोय. मयूरदादा मेहर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. या ठिकाणी आपल्या सोबत मयूरदादा मेहर त्याचबरोबर अमोलदादा सोनवणे उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. काटा कॉल आणि यस काटा आलाय. श्री गणेश मानकिवली या टीमनं टॉस जिंकलाय. या ठिकाणी पंकजनं मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. पंकज, टॉस जिंकलाय, काय निर्णय घेतोय? क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारताय. कसा राहिला परफॉर्मन्स यावर्षी आणि टीमच्या परफॉर्मन्स वरती किती खुश आहेस? यावेळेस सुरुवातीला खूप दिवस खराब गेले, पण आता सर्वांकडून खेळ चांगला होतोय आणि इथं जिंकायचा प्रयत्न करू. आयोजकांनी इथे खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नक्की नक्की. 5 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकलाय पंकज भोले अर्थातच श्री गणेश मानकिवली या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि जय हनुमान एरंजाड
हा संघ या ठिकाणी बॅटिंग करेल नेक्स्ट मॅच मध्ये. तत्पूर्वी इथे धावा किती मिळाल्या? शेवटच्या बॉलवरती धावा मिळाल्या 4. टोटल झालेली आहे ती 46 बनल्या आणि 47 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 47 धावा मैदानावरती बनवल्या जातील का? दोन धाकड संघांच्या दरम्यान मुकाबला आपण पाहताय. बदलापूर नगरीचे दोन ढाणे वाघ मैदानावरती झुंजतायत. जांताराजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधात भाईजान 11 कुळगाव. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात आणि समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन या ठिकाणी आपण करतो आहोत. या ऐकूयात आमचे साथी समालोचक तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर आउट आहे, जिथे बॅट हवेमध्ये होती आणि त्याचमुळे त्याला आउट घोषित केले. पहा 4 धावा कंप्लीट असतील आणि 4च धावा इथे दिल्या जातील. सत्तेचाळीस धाव्यांचं लक्ष आहे. 47 इज द टार्गेट. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या डावाला खेळाच्या पूर्वार्धामध्ये 46 बनलेलं 47 धाव्यांचं लक्ष आहे. 47 इज द टार्गेट. चला सामना सुरू करा, विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करायची आहे. चला अंपायर्स ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली. अरमान आणि भाईजान ही जोडी मैदानावरती पोहोचली. 47 धाव्यांचं लक्ष असेल. 47 इज द टार्गेट. राईट ऑफ ऑन विकेट. पहिला बॉल आणि पहिला बॉल इथे आपण पाहतो डाऊन द लेग वाईड. अवांतर धावेने सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावाला. 1 धाव मात्र अवांतर स्वरूपामध्ये प्राप्त होईल. लक्ष 47 होतं आणि त्याच्यामधून 1 धाव आता मायनस होईल. 46 बनवायच्यात. तीस बॉलमध्ये 46 धावेंची असणे आवश्यकता आहे. 30 बॉलमध्ये 46 बनवायच्यात. पहिला बॉल खरं तर जो डिलिव्हर झाला तो वाईड अनाधिकृत बॉल. 12:06 पहिला बॉल पडलाय. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. काऊ पेज मध्ये क्षेत्ररक्षक इरफान आहेत. तिथे बॉल रोखतील. 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावपलक पुढे जाईल. 2 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. ओपनिंग प्लेअर आपल्याला पाहायला मिळते अरमान आणि भाईजान. एजाज तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि इथे 2 धावा धावपलकावरती आहेत. चांगली सुरुवात विलास यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र भाईजान आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. खरं तर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र पोलीस म्हणून देखील कार्यरत आहेत आणि सध्याच्या घडीला मैदानावरती ॲज बॅटर दाखल झालेत भाईजान. अर्थात निसार शेख एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि सध्या मैदानावरती आपण त्यांना पाहतोय. वर्दीमधला क्रिकेटचं दर्दी व्यक्तिमत्व भाईजान मैदानावरती. पहिला बॉल इथे डॉट आलाय. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि अतिशय सुंदर गायक देखील ते आहेत. त्यांच्या आवाजामध्ये अनेक चांगली गाणी देखील आपल्याला ऐकायला मिळतात. ते भाईजान मैदानावरती आहेत. गोलंदाज विलास गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 इज द टार्गेट. सुरुवात मात्र संत पाहायला मिळाली. स्टेडी स्टार्ट.
पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता इथे मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सॉफ्ट डिस्मिसल इन द एंड विकेट आली आहे भाईजान शून्यावरती बाद होत आहेत पहिला धक्का लागलाय भाईजान कुळगाव संघाला फलंदाज बाद विकेट अरबाज ए मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती 47 इज द टार्गेट लक्ष खूप मोठं नाहीये परंतु थोडीशी घाई केली आहे भाईजान यांनी ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज अरबाज ए आता मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती गोलंदाजी ट्रॅक वरती विलास आहेत चांगली कामगिरी इथून करावी लागेल अरबाज ए आणि अरमान या जोडीला जिंकायचं असेल तर मैदानावरती संघर्ष आहे आणि तो संघर्ष करावा लागेल कारण मैदानाची माती आणि या मातीवरती संघर्ष तुम्हाला करावा लागतो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक उलटे धावत आलेत असं वाटलं अक्षर पटेल सारखा झेल टिपतील की काय परंतु 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल पोहोचू शकले नाहीत बॉलच्या खाली नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडलाय आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे 4 धावा धावफलकावरती आहेत अक्षर पटेल खरं तर खूप कमालीचा कॅच 2024च्या वर्ल्ड कप मध्ये देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि काल देखील सेमीफायनल मध्ये 2 चांगले झेल आपण पाहिले एक फिल सार्टचा आणि एक हॅरी ब्रुकचा विलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन साइडला हा फटका चांगला आहे बिटवीन द गॅप बॉलला खेळताय क्षेत्ररक्षक धावत आहेत मोठी चेस परंतु बॉलने इथे नक्कीच ही स्पर्धा जिंकली आहे आणि बॉल जाईल सीमारेषे पार चौकार बॉलवरती दुहेरी धाव पुढच्या बॉलवरती चौकार आलाय आणि धावफलक मात्र पुढे जाते 8 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे गोलंदाजी ट्रॅक वरती अरबाज विलास तर बॅटिंग साठी आपण पाहतोय अरबाज ए मैदानावरती सज्ज होत आहेत अरबाज ए आणि त्यांच्या जोडीने अरमान ही जोडी मैदानावरती आहे भाईजान शून्यावरती बाद झालेत परंतु लक्ष कमी आहे 47 धाव्यांचं लक्ष आहे 47 इज द टार्गेट पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले नाहीत अँगलला बॉल फलंदाजाला सोडून गेलाय आणखी एक बॉल डॉट आणि डॉट बॉलची सांगता होते षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला 8 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चला 12 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडला होता क्षेत्ररक्षण करणारी टीम घाई करणं गरजेचं आहे 12 वाजून 11 मिनिटं झाली आहेत बरोबर 5 मिनिटं पहिल्या षटकासाठी लागलेली आहेत थोडीशी घाई करा प्रत्येक षटकानंतर जर टीम मीटिंग घेतली तर खूप जास्ती वेळ जाईल क्षेत्ररक्षण करणारी टीम जांताराच्या बदलापूर गाव संघ आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा अन्यथा एक खेळाडू तुम्हाला अंतिम षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो तुम्ही धावा डिपेंड करताय ही देखील गोष्ट महत्वाची आहे थोडी घाई करा विनंती आहे गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहेत इरफान गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत 8 धावा धावफलकावरती आहेत 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलला धावेंची आवश्यकता असणार आहे 24 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे चला सामना स्पीडअप करायचा इरफान आणि कंपनी थोडी घाई करा विनंती आहे 3-4 वॉर्मअप डिलिव्हरी आहेत आणि शॉर्ट बॉलचा प्लॅनिंग मात्र वॉर्मअप मध्ये पाहायला मिळालाय इरफान गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अरमान स्ट्राईक एंड वरती दाखल झालेत आणि जिंकण्याचा अरमान घेऊन ते मैदानावरती उतरलेत इथून मात्र जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल 24 बॉल 39 धावेंची आवश्यकता आहे गोलंदाजी ट्रॅकवरती इरफान षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली कमालीचा फटका आहे बिटवीन कव्हर अँड पॉइंट बॉल सीमारेषे पार स्क्वेअर कट चौकार
पॉइंट मध्ये जास्त अंतर नव्हतं तरी देखील बॉल सीमापार गेलाय. कमालीचा फटका आहे अरमान यांच्या बॅट मधून. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने कमालीचा फटका आहे. कडक हा फटका ड्राईव्ह आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह आणि हा देखील बॉल अरमान यांच्या बॅट मधून जाईल सीमारेषे पार. चौकार. डिलिंग इन बाउंड्रीज. चौकार लगावत आहेत अरमान. कमालीची बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. अरमान फक्त बाउंड्रीज मध्ये डील करतात सध्याच्या घडीला मैदानावरती. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 16 धावा धावपलकावरती आहेत. या डावामधला हा तिसरा चौकार होता अरमान यांच्या बॅट मधून. लगातारचा दुसरा चौकार. लगातारचे 3 चौकार येतील का हे चित्र देखील पाहायचंय. यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये इनफिल्डला क्लिअर केलं. बॉल निघालाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक खूप मोठी चेस आहे आणि तिसरा चौकार मे बी इथे आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग अरमान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षणाचा देखील साथ त्यांना मिळाली आहे थोडीशी, परंतु आता 3 चौकार लगातार लगावलेत आणि अरमान कमालीची बॅटिंग आपल्या संघासाठी करतायत. भाईजान जरूर स्वस्तामध्ये माघारी परतले आहेत, परंतु क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक खेळाडूसाठी मात्र निश्चित मेहनत आहे भाईजान यांची. आपला संघ बांधण्यासाठी खूप मेहनत भाईजान हे नेहमी घेत असतात आणि आपल्या संघातील खेळाडूंना मात्र खूप काही देण्याचा प्रयत्न भाईजान यांचा राहिला आहे आणि त्यांच्याच नावाने आज संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. अरमान मैदानावरती लगातारचे 3 चौकार लगावलेत इरफान यांच्या विरोधामध्ये, मात्र हल्ला बॉल त्यांनी केलाय. कमालीची बॅटिंग. 20 धावा धावपलकावरती 20 लॉस ऑफ द 1 विकेट. 47 इज द टार्गेट. चला अतिरिक्त वेळ घेऊ नका, थोडस सहकार्य करा. अरमान खर तर हातासाठी स्लीव त्यांनी मागवली. डाऊन द लेग हा बॉल. इथे मात्र दिशेवरती नियंत्रण राहिलं नाहीये. 3 चौकार लागले आणि हा बॉल वाईड आहे. खरं तर हात खोलण्याचा मौका इथे मिळायला संधी मिळाली आमचे पंच यांना. वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती 21. 47 इज द टार्गेट. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 3 चौकार लगातार आलेत. त्यानंतर आलेला वाईड बॉल आणि धावफलकावरती धावा आहेत 21. गोलंदाजी ट्रॅकवरती इरफान. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे. इरफान गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील इनफिल्डच्या वरून खेळतायत. कमालीचा फटका आहे. स्क्वेअर कट आणि बॉल पुन्हा एकदा जाईल डीप पॉइंट रिजन. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 करता चौकार. पंचवीस धावा धावपलकावरती. काय फलंदाजी करतायत अरमान. लगातारचे 4 चौकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि धावफलक जाऊन पोहोचते 25 धावा धावपलकावरती. 47 इज द टार्गेट. इरफान यांच्यावरती आक्रमण केले अरमान यांनी. जरूर भाईजान स्वस्तामध्ये बाद झालेत, परंतु अरमान कमालीची बॅटिंग मैदानावरती करतायत. या 2 बॉल मध्ये 1 चौकार जर आला तर भाईजान यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस इथे होते, परंतु आता नॉन स्ट्राईक एंडला अरमान पोहोचलेत. 1च धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावपलकावरती. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचा बॉल अद्याप बाकी. 26 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम बॉल या षटकामधील बॅटिंग साठी अरबाज ए सज्ज होत आहेत. पुढचा बॉल. समर इन डिलिव्हरी पडल्यानंतर मात्र अतिरिक्त दुसरी बॉलने घेतली नाही. हा बॉल डॉट आलाय आणि 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत. 26 धावा धावपलकावरती आहेत. उर्वरित बॉल 18 शिल्लक असतील आणि 18 बॉल मध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे. सामना खुला केलाय. 18 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडला जात नाही तोपर्यंत या खेळाचं भाकीत करणं चुकीचं आहे. 12 वाजून 6 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. 12 वाजून 18 मिनिटं झाली आहेत. चला थोडीशी घाई करा विनंती आहे. अतिरिक्त वेळ
इथे घेऊ नका क्षेत्ररक्षण करणारी टीम. आपल्याला वारंवार आम्ही सूचना करतोय, अदरवाईज अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागू शकतो. ही महत्वपूर्ण सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 18 बॉल 21 धावेंची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती अरमान यांना आपण पाहतोय. लगातारचे 4 चौकार त्यांनी या स्पर्धेमध्ये लखावलेत. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आता बॉल शिल्लक आहेत 18, धावेंची आवश्यकता 21. पॉवर प्लेची पहिली 2 षटके संपलीत आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा धाव फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये भाईजान 11 कुळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जाणता राजा बदलापूर गाव असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना आपल्या भेटीला येईल. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक फटका बसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि दोन्ही बॅटर अर्ध्यावरतीच अडकले. कॉलिंगचा अभाव, रन आउट स्वरूपामध्ये विकेट. अरबाज ए इथे बाद होत आहेत. धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. टीम ची तिसरी ओव्हर खरं तर सुरू आहे. नवीन बॅटर सोहेल मैदानावरती दाखल होत आहेत. अरमान अजून देखील मैदानावरती आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. विलास गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. यावेळेस मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. सतरा बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 बॉल मध्ये 20 धावा अजूनही बनवायच्यात. 16 बॉल मध्ये 20 धाव्यांची आवश्यकता माफी असावी. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शरीरावरती बॉल आदळला, एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे. एक धाव प्राप्त होईल. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली आणि आता 15 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये 19 धावा अजूनही बनवायच्यात. 15 लिगल डिलिव्हरीज रिक्वायर्ड, 19 रन्स, 15 बॉल आणि धाव्यांची आवश्यकता आहे 19. चला सामना थोडा स्पीडअप करा विनंती आहे. 15 बॉल मध्ये 19 धाव्यांची आवश्यकता आहे. अजून एक बॅलन्स हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अरमान मैदानावरती, त्यांनी चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे आणि हा सामना त्यांना फिनिश करावा लागेल. अरमान यांना 15 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विलास, बॅटिंग साठी अरमान सज्ज होत आहेत. यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, धाव तिथे घेतली नाहीये. 14 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. पुनरागमन करतायत गोलंदाज विलास. छोटेखानी पुनरागमन आहे परंतु पुनरागमन या सामन्यामध्ये केलंय. 14 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका लागला. पुन्हा एकदा भाईजान 11 कुळगाव संघ याच्यामध्ये येईल परंतु तो मोठा फटका खेळावा लागेल अरमान यांना. 14 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 14 गेंदों में अभी भी 19 रनों की दरकार है. 14 बॉल 19 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. स्लोअर वन, फटका फसलाय. अरमान, मोठी विकेट कदाचित येऊ शकते. झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस आणि इथे मात्र सोपा झेल तो मात्र ड्रॉप झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती. 13 बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. सोपा झेल होता. शेवटपर्यंत नजर ठेवली परंतु ओव्हर द हेड पकडण्याचा प्रयत्न केला. बॉलला आवश्यकता नव्हती. अंडर आय ते पकडू शकत होते परंतु ओव्हर द हेड हा सेल पकडण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र हा प्रयत्न फसताना पाहायला मिळालाय. 13 बॉल मध्ये 17 धाव्यांची आवश्यकता आहे. थोडंसं तंत्र चुकलं आणि तंत्र चुकल्यावरती क्रिकेटमध्ये मात्र ती खूप मोठी चूक मानली जाते. तंत्र खूप महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये.
यावेळेस स्लॉप केलाय हा व्हॉलीबॉल समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा बॉल जाईल सीमा रेषेपार. अरमान यांना जीवनदान मिळालंय आणि आता जखमेवरती मीठ ते चोळतायत. जलपे यहाँ पर नमक छिड़काय. बॉल सीमा रेषेपार षटकार. सूचना आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा येते. चला थोडीशी घाई करा आणि आता 12 बॉलमध्ये 11 धाब्यांची आवश्यकता. त्याला सामना थोडं स्पीडअप करायचा विनंती आहे. भाईजान 11 कुळगाव संघ आणि जांतराजा बदलापूर गाव संघ दोनही संघांना विनंती आहे आपण थोडीशी घाई करायची. छोटेखानी ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असणार आहे. थोडीशी घाई करा. 12 बॉलमध्ये 11 धाब्यांची आवश्यकता आहे. चला मॅचचं मोमेंटम महत्वाचं आहे. अरमान मोमेंटम जर खराब झालं तर मॅच तुमची खराब होते. पहा थोडी घाई करा विनंती आहे. बॉल शिल्लक आहेत आणि 11 धाव्यांची आवश्यकता आहे. 36 धावा धाव पलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 मध्ये 11 बनवायच्या. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जिहाद दाखल झालेत. षटक क्रमांक 4 साठी 12 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे. सोहेल स्ट्राईक एंडवरती अपील झाली पंचांकडे परंतु अपील पंचांनी फेटाळली आहे कारण इम्पॅक्ट जो तो ऑफ्टनच्या बाहेर आहे आणि त्याचमुळं ही अपील फेटाळली आहे. लेग बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव. आता बॉल शिल्लक असतील 11 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. अरमान यांनी कमालीची बॅटिंग मैदानावरती केली आहे. 4 चौकार लगातार लगावलेत आणि आता जिहाद गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 10 बॉल माफ करा 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती आहे. स्ट्राईक इनवरती अरमान. पुढचा बॉल यावेळेस देखील स्क्वेअर कटचा लाजवाब फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजन मध्ये. पॉइंट पर्यंत पोहोचतायत आणि एकच धाव तिथे प्राप्त होईल. एकच धाव इथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 बॉल शिल्लक आहे आणि 10 बॉलमध्ये अजूनही 9 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती जिहाद. 10 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेचलाय. फटका चांगला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेट रिजन मध्ये एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एका धावेने हा सामना पुढे चाललाय. असं म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे, तसंच आता मात्र एका धावेने मात्र या धावफलकाला आकार दिला जातोय. 39 लॉस ऑफ द विकेट. 39 धावा धावफलकावरती आहेत. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 बॉलमध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडवरती अरमान पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये हलकस फंबल आणि एक धाव अगदी सहज होईल मुकम्मल. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट इन द क्रिकेट बिकॉज ऑफ ती रन मात्र काउंट केली जाते आणि त्यामुळे प्रत्येक धाव तिथे महत्वाच्या. इच अँड एव्हरी रन काउंट इन द क्रिकेट आणि ती तुम्हाला बनवावी लागते. पहिल्या डावामध्ये बनले असेल तर दुसऱ्या डावामध्ये बनवावी लागते. 40 धावा धाव पलकावरती आहेत. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल प्ले अँड मेस. सोहेलने इथे मात्र डॉट बॉल खेळला. 40 धावा धाव पलकावरती आहेत. जिहाद कमाल हिची गोलंदाजी करतायत. जवळपास आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय जसप्रीत बुमराह. ओव्हर नंबर 18 केवळ 6 धावा. तशीच ओव्हर मात्र जिहाद यांची पाहायला मिळाली. 7 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. 40 धावा धाव पलकावरती 40 लॉस ऑफ द 2 विकेट. हा बॉल मात्र वाईड आलाय. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. एका धावेने देखील फरक पडू शकतो. 7 बॉलमध्ये 6 धाव्यांची आवश्यकता आहे. वन्स इन जनरेशन संजू सॅमसन यांचं वाक्य होतं की मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खरं तर जसप्रीत बुमराह आहे. कारण सर्व गोलंदाजांना धावा पडल्या परंतु 18वी ओव्हर केवळ 6 धाव्यांची टाकली आणि त्यांनी सांगितलं वन्स इन जनरेशन जसप्रीत बुमराह. यावेळेस बॅटचं एज फाईनल क्षेत्रामध्ये सोपा जाईल. विकेट आली.
आणि आता 6 बॉल 6 धावेंची आवश्यकता आहे मैदानावरती. 6 बॉल मध्ये 6 धावा अजूनही बनवायच्यात. चला गोलंदाजी करणारी टीम आपण स्पीडअप करायचे. नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती या. 6 बॉल 6 धावेंची आवश्यकता आहे. या पुढील सामना आपण पाहतोय जय हनुमान एरंजाड गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश मानकिवली या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर साहिल मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 5 वरती मथुरी या नावाने सुपरिचित खेळाडू आहेत साहिल आणि ते मैदानावरती दाखल होत आहेत. 6 बॉल 6 धावेंची आवश्यकता आहे. अरमान खरं तर सलामीला मैदानावरती आले होते, अजून देखील मैदानावरती आहेत. 6 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. एका बाजूने भाईजान 11 कुळगाव संघ आता नर्व्स कंट्रोल करावे लागतील. दोन्ही संघांना 6 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका बॉल मध्ये 6 धावा अनेक वेळा बनताना आपण पाहिल्या असतील, परंतु 6 बॉल मध्ये 6 धावा अनेक वेळा डिपेंड होताना आपण पाहिल्यात. एक बॉल 6ची आवश्यकता असताना देखील षटकार क्रिकेटमध्ये लागतो आणि 6 बॉल मध्ये 6 धावा देखील डिपेंड होतात किंवा 6 बॉल मध्ये 1 धाव देखील डिपेंड होते. हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. हा खेळ इतका चांगला काय कारण हा खेळ जो आहे तो अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये कधीही काही प्रेडिक्ट केलं जाऊ शकत नाही आणि कधीही काही होऊ शकतं. जो खेळाडू मात्र टीमच्या स्क्वॉडमध्ये बसत नव्हता तो खेळाडू मात्र क्वार्टर फायनल सारख्या मॅच मध्ये आला जिथे सुपर 6चा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग संजू सॅमसनने केली. 97 धाव्यांची खेळी केली आहे. तो क्रिकेटचा खेळ आहे. गॉड्स प्लॅन फॉर क्रिकेट. पहिला बॉल फुल टॉस आणि हवेमध्ये खेळतायत. या बॉलला फेकून दिलाय अरमान यांनी. अरमान फिनिशेस ऑफ इन स्टाईल. हा सामना जिंकून दिलाय भाईजान 11 कुळगाव संघाला. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला देखील करूयात कौतुक. मॅन ऑफ द मॅच अरमान यायचं आपण